आज आपण ढोकळा व चटणी कसं बनवायचं बघत आहोत। त्यासाठी आपण चटणीची रेसिपी बघूयात। आधी त्यासाठी लागणार कढीपत्ता, 10-12 मिरच्या व कोथिंबीर, किसून घेतलेलं ओलं खोबरं आणि कच्चे शेंगदाणे, 1 चमचा जिरं व चवीनुसार मीठ घेतले आपण आणि साखर। आता आपण याला एका मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये काढून घेऊयात व आपण त्याला छान असं फिरून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली चटणी रेडी आहे। आता आपल्याला ढोकळ्यासाठी लागणारं बॅटर आपण रात्रीतूनच चणा डाळीचं व तांदळाचं पीठ मिक्सर वाटे काढून घेऊन ठेवलेलं होतं व आता आपण त्याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात। मग आपण त्यामध्ये नाही का 1 पळी ऑइल ॲड करूयात। ऑइल ॲड केल्यानंतर आपण नाही का 1 चमचा खायचा सोडा ॲड करून टाकूयात। खायचा सोडा ॲड केल्यानंतर आपण त्याला असं चांगल्या पद्धतीने असं हटवून घेऊयात, म्हणजे कसं त्यामध्ये बबल्स राहणार नाहीत। मग आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात। मीठ टाकून झाल्यानंतर चांगलं त्याला हटवून घेऊयात। मग आपला हटणं झाल्यानंतर इकडं ताटाला आपण तेल लावून घेऊयात मोठ्या व आपण कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये एक झाकण ठेवलेलं आहे। आपण 2 ते 3 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये खाली व आपण त्याच्यावर ताट ठेवून टाकूयात व आपलं जे बॅटर आहे ना त्यामध्ये आपण लिंबू सत्वाचं पाणी टाकूयात व त्याला चांगलं असं हटवून घेऊयात। तुम्ही बघू शकता आपलं बॅटर किती छान फुगलेलं आहे व आता त्याला आपण त्या ताटामध्ये टाकून घेऊयात। असं छानपणे टाकून घ्यायचं त्याला। असं टाकून झाल्यानंतर आपण त्याला एक मोठी झाकण लावून ठेवूयात। तुम्ही झाकण पण लावू शकता आणि परात पण म्हणजे ठेवू शकता, जे तुमच्या घरी अवेलेबल असेल ते। आता मी इथं परात ठेवून घेतलेली आहे व आपण ह्याला 20 ते 30 मिनटं ठेवूयात। तुम्ही बघू शकता आपला ढोकळा असं छान असा फुगलेला आहे, त्याला कलर टेक्स्चर वगैरे किती छान आलेलं आहे बघू शकता। व आता आपण त्याला कट करून घेऊयात। आता कट करून झाल्यानंतर आपण इकडं तडक्यासाठी तयारी करूयात। आपण तेल घेतलेलं आहे 1 पळी, त्यात आपण टाकूयात जिरे, मोहरी आणि आपल्या मिरच्या। त्याला असं तडतडू द्यायचं, म्हणजे कसं छान असा फ्लेवर येतो। आता आपण त्याला असं छान असं तडतडू दिले। आता आपण टाकून घेऊया। तुम्ही बघू शकता आता कसं टाकत आहोत। असं छान असं पद्धतीने असं सगळीकडे टाकून घेऊयात, म्हणजे कुठं असं राहिलं नाही पाहिजे। टाकून घ्यायचं सगळीकडून। टाकणं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती आपला छान असं ढोकळा दिसत आहे व त्यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून टाकायची व आपला ढोकळा अजून छान दिसेल। ते झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मी प्लेटमध्ये सर्व केलेला आहे, किती छान दिसत आहे चटणी आणि ते खायला। आणि आपला ढोकळा असं स्पॉन्जी झालेला आहे। आता आपला ढोकळा खाण्यासाठी तयार आहे। थँक्यू।